तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आता ना आज आहे म्हणजेच की 1 जानेवारी 2026. आज आहे वर्षाचा पहिला दिवस. आणि आज स्पेशल तर काय नाही, तरी पण बघूया, एन्जॉय काय केलं तर करूया. आणि आता ना आपल्याला जायचे शाळेमध्ये, तर आपल्याला बोलवण्यासाठी महाशय आलेले आहेत. गेल्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बोलवले. असं ऐकले की वर्षाच्या पहिल्या दिवशी जे होतं आपल्याकडं ते वर्षभर होतं. आता वर्षभर बोलवायला येईल का बरं आपल्याला, ते जाऊ द्या. आता आपण ना जायचं आपल्याला इस्त्री करायच्या. पहिलं तर आपण वाईट घातली. आज पहिलं जाऊ ती इस्त्री करूया आणि मग नंतर जाऊया शाळेमध्ये. आणि आज ना थोडं बहुत तर स्पेशल करावंच लागतं, कारण की पहिला दिवस आहे ना. पहिला दिवस सुखी म्हणजे काय, खुशीमध्ये गेला तर वर्षभर खुशीमध्ये जातं असं ऐकलेलं आहे. तर आपण आज खुशीच करूया. जसं की पब्लिक आता जातोय आपण बाहेर. आणि सगळ्यात पहिलं ना इस्त्रीवाल्याकडे जायचं ना, इस्त्री कपडा करून घ्यायचा आणि मग नंतर ना जायचं शाळेमध्ये. काय का ना भाऊ, हॅपी न्यू इयर म्हण सगळ्याला. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर 2026च्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमचा जसा वर्ष खुशीमध्ये जातो तसा तुमचा पण वर्ष खुशीमध्ये जाओ. तर आता जाऊया आपण पहिला तर इस्त्री करायला. तर काही जात आहे आपण वर्गामध्ये. आणि परीक्षा आपली भूगोलची सकाळून झालेली आहे. तर दुपारून बघा किती जण आहेत, बघू शकता. 1 2 आणि मी 1 3. आम्ही तिघाशिवाय कोणीच राहत नाही वर्गात, कारण की आम्ही तिघच टॉपर आहे आमच्या. ब वाले आम्ही अ वाले तिघ पण. ब वाले एवढे हुशार राहतात तर ब वाले राहत नाहीत. आणि आम्ही अ वाले एवढी हुशार आहेत ना, एवढी आमची तिथं प्रिन्सिपल ऑफिस मध्ये फोटो आहे का आपल्या तिघाची. बोवाले तेवढे हुशार असून कुणी राहत नाही. आम्ही एवढे म्हणजे आमचं नाव खराब आहे तरी पण आम्ही शाळेत राहतो. तर तुम्ही याच्यावर अंदाजा लावू शकता तर आम्ही किती शाळा शिकतो. तर आता झाला आपला लंच टाइम म्हणजेच की शाळेचा. तर आता आलोय आपण घरी लंच करण्यासाठी, म्हणजेच की जेवण. तर जेवण वगैरे करूया आणि रेडी होऊन रिटर्न जाऊया शाळेमध्ये. तर आता ना जेवण करूया. तर सध्याला आता आपण जेवण केलोय. तर आता ना आपल्याला तोंड वगैरे धुवून म्हणजेच की फ्रेश होऊया आणि मग नंतर ना शाळेत जाऊया. तर आता ना फ्रेश थोडं बहुत तर होऊया आणि मग नंतर जाऊ शाळेमध्ये. काहीच आपलं सगळं काय झाले. तर आता आपण जाऊया शाळेमध्ये. तर चला तर आता जाऊया आपण शाळेमध्ये. आणि शाळेमध्ये जाऊन ना मग रिटर्न शाळेहून येऊया आणि मग नंतर ना घरीच बसूया, बाहेर जायचं नाही असं म्हणतो आणि जवळ जातो. पहिलं तर आता जाऊया आपण शाळेमध्ये. पब्लिक इतके दिवस ना आमची परीक्षा होती. आतापासून ना 5वी ते 9वी वाल्याची परीक्षा. आज आमचा लास्टचा पेपर होता भूगोलचा. तर आज आमचा पेपर झाला आणि आजपासून ना 5वी ते 9वी वाल्याची म्हणजे सर्व परीक्षा झाली चालू. तर आता दररोज असंच राहणार. त्यांची 9 दिवसच नाही 7-8 दिवस त्यांची परीक्षा. आणि मग नंतर आमची रिटर्न दुसऱ्या सराव परीक्षा राहणार. मग नंतर फायनल एक्झाम बोर्डलाच. आता त्यांची परीक्षा चालू आहे. तर ते सगळे जग वर्गामध्ये आहेत. आणि आता ना ग्राउंडवरती बसून व्हिडिओ काढतोय मी. तर पब्लिक आता सुटली आपली शाळा. तर आता आपण जातोय घराकडे. तर चला जाऊया घराकडे आणि घरी जाऊन ना रेडी वगैरे होऊया. काय घरी जाऊन बसूया. चला आता जाऊया घराकडे, कारण की शाळा सुटली आहे आता. तर काही जाता आलोय आपण घरी. आता घरी आलोय आणि ना आता थोडा बहुत तर आराम करूया, कारण की लईच इकडे तिकडे हिंडतोय. तर आता थोडा बहुत आराम करूया आणि मग नंतर बघूया. आता तर थोड्याला आपण आराम करूया. तर काही आता रेडी वगैरे झालं तर चला जाऊया आता बाहेर. आणि बाहेर जाऊन ना आता ग्राउंडवरती जाऊया आणि ग्राउंडवरती जाऊन क्रिकेट वगैरे खेळूया आणि मग नंतर रिटर्न घरी येऊया. तर बाहेर वगैरे जाऊन आता आलोय आपण घरी. आता घरी आलोय तर आता आपल्याला करायचा अभ्यास. तर आता करूया अभ्यास. आणि नाही आता तर आपल्या आठवडी परीक्षा संपली आणि 8 दिवसांना दुसरी परीक्षा राहणार, म्हणजेच की सराव परीक्षा ही संपली. आज 9वा पेपर होता भूगोलचा, तर आज झाला. आता किटकिट आणि 8 दिवसानंतर आणि येणार मग सराव परीक्षा. मग आणि 9 दिवस मग डायरेक्ट फायनल एक्झाम बोर्डची. तर आता ना आपल्याला कोणती तर वही कंप्लीट करायची वाटतं. ते वही आता कंप्लीट करूया आपण. तर काहीच विषय असा आहे ना की आपल्याला करायची होती इतिहासची वही. तर इतिहासची वही आपण केलोय आणि आता वाजतेत रात्रीचे 8. आणि आता ना भाऊला तर बोललोय, म्हणजे की आपल्या शेजारला राहतो भाऊ, तुम्हाला तर माहीतच असेल. तर भाऊला बोललोय, भाऊ तर बोलत होता मी जेवण करतोय मग बसूया. तर बघूया, गेले 3-4 दिवस झाला असं म्हणते बसूया. तर बघूया आजपासून होईल का नाही. तर आणि अर्धा तास आपल्याकडे वेळ आहे, मग आपण शेकोटी लावून बसूया. तर गाईज आता ती वेळ आलेली आहे की आता आपण लावतोय शेकोटी. तर आता हे सामान जाळण्यासाठी तयार ठेवले, म्हणजेच की जाळण्यासाठी सामान आणलेलं आहे, ते लाकडं वगैरे जे. तर आता ना आपण शेकोटी लावूया. थंडी तर वाजते, आता लावूया शेकोटी. भाऊ एकदा माचीस आणण्यासाठी, तर भाऊनं जाऊन माचीस वगैरे आणले. तर आता लावूया आपण शेकोटी. तर गाईज आता जाळ लागेल आपण. आणि जाळ आता विजायला पण आलाय. आता डायरेक्ट सगळं आर झालाय.
तकरीबन 2 घंटे झाले आम्ही शेकतोय. मी फोन चार्जिंगला लावतो ना, म्हणून ब्लॉग घ्यायला नाही. कारण की आता झालाय जाळ वगैरे, आता फक्त आर आहे आणि इथले 20 मिनिट चालणार आणि मग नंतर आपण करणार आपली गुड नाईट. तर आता किती मिनिट बाकी आहेत भाऊ हॅपी न्यू इयर खतम व्हायला? 15 मिनिट. खतम व्हायला 15 मिनिट. 12 वाजले. हा 1 घंटा 15 मिनिट आहे. 1 घंटा 15 मिनिट म्हणजे 2026चा पहिला दिवस, म्हणजे दुसरा दिवस सुरुवात व्हायला 1 घंटा 15 मिनिट बाकी. दिवस संपर्यंत सगळं चालू व्हायला हा 1 म्हणजे घंटा 15 मिनिट. 1 घंटा 15 मिनिट बाकी आहेत. तर उद्या 2 तारीख आणि 2/1/2026. तर उद्यापासून म्हणजे आजपासूनच समजा 2026 चालू झालं. तर काही आता आपलं सेकणं वगैरे झालेलं आहे. तर आता आलोय आपण घरी. तर आता घरी आता गुड नाईट करूया, कारण की रात्रीचे 11 वाजते. तर पब्लिक आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.